विचारायचं ते सांगा. ताई मला सांगा एकूण किती लोकांना नेण्यात आलं होतं? 450 लोक. ठीक आहे. किती पैसे घेण्यात आले होते? तुमची काय मागणी आहे? काय हाल झाले तुमचे? आम्हाला इकडून 450 लोकांना घेऊन गेले होते. त्याच्यानंतर आमचे खूप बेकार म्हणजे खूप जास्त बेकार आमचे हाल झाले. आमच्यापेक्षा लहान लेकरं वडिलाचे त्यांच्यापेक्षा जास्त बेकार हाल झाले. आमची मागणी बस इतकी आहे, आम्हाला फक्त आमच्यासोबत जे घडलं ते दुसऱ्यासोबत नाही घडलं पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तर आम्ही सगळेजण चांगल्या घराचे लोक आहे. आमचं हे सगळं करणं हे आमचं काम नाही आहे. आणि सोशल मीडियावर जे 3 दिवसापासून व्हिडिओ फक्त जे माझे व्हिडिओ आले ते अर्धवट व्हिडिओ आहे, ते पूर्ण व्हिडिओ नाही आहे. तुमच्याकडनं जेव्हा पैसे घेतले तेव्हा तुम्हाला नेमक्या काय सुविधा देतील ते सांगितलं होतं? काय कमिटमेंट होती? काय कमिटमेंट अशी होती की 6,000 तुम्हाला 2 टाईमचा नाश्ता, 1 टाईमचा नाश्ता, 2 टाईमची चहा आणि 1 टाईमचं जेवण आम्ही तुम्हाला देणार. ते आम्हाला दिलं नाही. सगळ्यात मोठी रिक्स आमच्या बसमध्ये 6 सिलेंडर सर होते. आता तुम्ही विचार करू शकता की त्या 6 सिलेंडरसोबत आमचं बसचं आणि आमचं काही झालं असं त्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती. आणि इकडे आम्हाला पॉलिटिक्स, मी पहिलंही सकाळी सांगितलं की मला आणि आमची टीमला पॉलिटिक्स मदत आणायचं नाही आहे, पण पॉलिटिक्स याच्यात घुसून राहिली आहे. काही काम नव्हतं. हर टोल नाक्यावर दादा 2-2, 3-3 तास थांबवले, कारण की 20 घंट्याचा प्रवास 40 घंट्याला लावलं. त्याच्यात रवी राणा, नवनीत राणांचे पोस्टर लावले होते हिंदू शेरनी म्हणून, जे अमरावती आल्यापर्यंत पूर्ण पोस्टर गायब झाले. त्याच्यात ते सूरज मिश्राचाही फोटो होता. रवी राणाजी आम्हाला सोडायला 9 जी बस आमची इकडून निघाली, प्रत्येक बसवर रवी राणाजी बसला झरी झेंडी दाखवून आम्हाला हात जोडून आम्हाला तिकडून विदा केला. आम्ही पैसे दिले ना 6-6 हजार, सीटरवाल्यांना 6-6 हजार दिले आणि स्लीपरवाल्यांना 15-15 हजार रुपये दिले. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि संध्याकाळी की त्याच वेळी रवीजी राणाचा बयान होता की आमची हे अशी श्रद्धा आहे की हे 1 महिन्यात आम्ही 5,500 लोक आमच्याकडून पाठवणार आहे. आम्ही तर आमच्या पैशाने गेलो होतो ना दादा. इकडे लोकांना काय वाटलं की आम्ही फ्रीमध्ये फुकटात गेलो. आता आमची हेच मागणी आहे की आम्हाला मिश्रा इकडे पाहिजे. आणि आमचे जे पैसे गेले ते सगळे एकसारखे नाही ना दादा. कोणाची मानसिक त्रास इतकं झालेला आहे, कोणाची कंडिशन इतकी बेकार झाली की आम्ही आमच्या पैशाने त्यांना जीव घालला आहे की नाही. रस्त्यावर लोक बिमार, लेकरं बिमार, सगळंच फोटो प्रूफ आहे आमच्याजवळ, A to Z प्रूफ आहे आमच्याजवळ. फक्त आमची एकच मागणी आहे की कोणी पॉलिटिक्स याच्यात येऊ नका आणि आम्हाला ते काही कोणाचं नाव घेऊन कोणाला बदनाम नाही करायचं. आणि मी नवनीत राणा, रवी राणाचे जे नाव घेतलं त्यांना बदनाम करायसाठी नाही घेतलं. त्या दिवशी रात्री जे झालं, मी रात्री नवनीत राणा, रवी राणाला फोन लावले होते. त्यांच्या PA रवी कालेला पण फोन लावला होता, पण कोणीही फोनचा रिप्लाय दिला नाही. आमच्यासोबत एकच पार्टीचे लोक नव्हते, दुसऱ्या पार्टीचे लोक होते. मजबुरीने मला दुसऱ्या पार्टीला फोन लावला आणि त्यांना सांगितलं. त्यांनी आमची व्यवस्था 15 ते अर्धा तासमध्ये त्यांनी आमची व्यवस्था केली. दुसऱ्या पार्टीचे लोकांनी, त्यांचं तर काही घेणं देणंही नव्हतं, तोही आमची त्यांनी व्यवस्था केली. माझं बस इतकंच आहे की मला मिश्रा आम्हाला सगळ्यांना इकडे पाहिजे. तो कुठं आहे आणि सगळ्यांचे पैसे वापस चाहिए. आणि संजय शर्मा येथून प्रयागराज जाण्यासाठी सूरज मिश्रा यांनी बसेस काढल्या होत्या. त्या बसेसमध्ये आम्ही सगळे प्रवासी गेलो. इथून आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 6-6 हजार रुपये द्यायचे आहे, तुम्हाला 2 टाईमचा चहा, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण मिळेल. आणि प्रयागराजला तुम्हाला झोपायला प्रशस्त, लेडीजला सेपरेट हॉल, जेंट्सला सेपरेट हॉल, तिथे बेड आणि गादी आणि पांघरायला देणार. आम्हाला इथून बोलून हे घेऊन गेले. आम्हाला इथून गेल्यावर फक्त कामठीमध्ये एकदा रात्री खिचडी आणि कढी जेवायला दिलं. त्याच्यानंतर तिथून तर प्रयागराजपर्यंत आम्हाला कुठेही काही जेवायला दिलेलं नाही आहे. आम्हाला झोपायला तिथे प्रयागराजमध्ये हे काही व्यवस्था केलेली नाही. आम्हाला घास बसते ना, जे गुराढोरांना जी घास चारतात त्या घासवर झोपायला लावला. 20 बाय 20च्या पेंडॉलमध्ये 450 जणांना आम्हाला झोपायला सांगितलं. तिथली साध्वी आम्हाला शिवीगाळ करत होती. सूरज मिश्रा यांची आई लेडीजला शिवीगाळ करत होती, घाण शिव्या देत होती. आम्हाला धमक्या देतात की तुमच्याकडून काय होते ते करून घ्या, आम्ही तुमचे पैसे देत नाही, असं नाही तसं नाही, काही सगळं इथून म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. आम्हाला म्हणजे एवढा त्रास झालेला. आम्हाला 80-90 किलोमीटर आम्ही चालतोय. 80-90 किलोमीटर आम्ही पायदळ चाललेलो आहे. असा त्रास आम्हाला झालेला आहे आणि मानसिक छळ झालेला आमची मागणी ही आहे की आम्हाला आमचे पैसे परत करा. आणि आम्हाला सूरज मिश्रावर जी कंप्लेंट आहे त्याच्यावर त्वरित ॲक्शन घ्या. आमचा जो छळ झालेला आहे त्याच्यासाठी त्यांच्यावर त्वरित ॲक्शन घ्या म्हणून.
आमच्या जीवाला काही धोका नाही झाला पाहिजे, नाहीतर काय आम्ही इथच्या लोकांना इथं आमचे व्हिडिओ वगैरे केलेले आहे, अर्धवट व्हिडिओ टाकलेले आहे आमचे. ते आम्हाला धमक्या आलेल्या आहे, जे मेन आहे ना, आम्हाला 5-6 जणांना सगळ्यांना धमक्या आलेल्या आहे. आमच्या जीवाला काही कमी जास्त नाही झाला पाहिजे, हे आम्ही मीडियाच्या थ्रू विनंती करतो. सर्व काही विकू जाऊ शकतं, फक्त मीडिया नाही जात. पोलीस प्रशासन आम्हाला UPचं पण पोलीस प्रशासन सपोर्ट करत होतं, इथे आल्यावर आम्हाला इथलं पण पोलीस प्रशासन सपोर्ट करत आहे. आम्ही फक्त एवढी विनंती करतो. राजापेठला आम्ही गेलो, तिथे त्यांनी आम्हाला बोलले की तुम्ही सांगा, लिहून घ्या. तिथले साहेब आम्हाला फोनवर हे करत नव्हते, पण इथे जेव्हा आम्ही आलो, इथल्या साहेबांनी आम्हाला प्रॉपर सपोर्ट करून प्रॉपर आमची सगळी तक्रार घेतलेली आहे.